नमस्कार. भगवद्गीता भावार्थ या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण यामध्ये अध्याय 14 सुरू करत आहोत. हा अध्याय गुणत्रय विभाग योग अर्थात त्रिगुणमयी माया यावर आधारित आहे. यामधील आज आपण श्लोक 1 ते 5 पाहणार आहोत. श्लोक 1 पाहूया. श्री भगवानुवाच परं भूया प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमं यज्ञात्वा मुनया सर्वे परां सिद्धिमितो गताः. भूया म्हणजे पुन्हा, ज्ञानानाम म्हणजे सर्व प्रकारच्या ज्ञानामध्ये, ज्ञात्वा म्हणजे जाणून, गताहा म्हणजे प्राप्त केले आहे. श्री भगवान उवाच म्हणजे भगवान म्हणाले, आणखी पुन्हा मी तुला सर्व ज्ञानातले परम उत्तम ज्ञान सांगतो, ते तू जाण. आणि जे जाणल्याने सर्व मुनींना परमसिद्धी प्राप्त झाली आहे. आता पहा, श्रीकृष्णांनी 7व्या अध्यायापासून ते 12व्या अध्यायाच्या शेवटपर्यंत परमसत्य पुरुषोत्तम भगवंताचे विशद वर्णन केले आहे. आता भगवान स्वतः अर्जुनाला अधिक प्रबोधन करत आहेत की विनम्र भावाने ज्ञानाची जोपासना केल्याने मनुष्य भौतिक जंजाळातून मुक्त होऊ शकतो. भौतिक गुणांच्या संपर्कामुळे जीव या भौतिक प्रकृतीमध्ये बद्ध होतो. आता ते गुण कोणते, ते कसे कार्य करतात, कसे बद्ध करतात, कशी मुक्ती प्रदान करतात, याचे भगवंत वर्णन करतात. या अध्यायामध्ये वर्णिलेले ज्ञान इतर अध्यायांपेक्षा श्रेष्ठ असल्याचे भगवान सांगतात. हे ज्ञान जाणल्याने ऋषी मुनींनी सिद्धी प्राप्त केली आणि वैकुंठ लोकात प्रविष्ट झाले. अनेकांनी सिद्धी प्राप्त केली आहे. यावरून जो हा 14वा अध्याय जाणतो त्याला सिद्धी प्राप्त होते. आता श्लोक 2 पाहूया. इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागताः सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलयेन व्यथन्ति च. उपाश्रित्य म्हणजे आश्रय घेऊन, साधर्म्यम म्हणजे समान स्वभावाला, सर्गे अपि म्हणजे सृष्टीमध्येही, व्यथांती म्हणजे व्यथित होतात. या ज्ञानामध्ये भगवान म्हणतात, या ज्ञानामध्ये स्थिर होऊन मनुष्य माझ्या स्वतःसारख्या दिव्य स्वभावाची प्राप्ती करू शकतो. याप्रमाणे स्थिर झाल्यावर मनुष्य सृष्टीच्या वेळी जन्म घेत नाही किंवा प्रलयाच्या वेळी व्यथित होत नाही. आता पहा, परिपूर्ण दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाल्यावर मनुष्य गुणात्मक दृष्ट्या भगवंताशी एकरूप होतो. अर्थात तो जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होतो, पण तो आपले वैयक्तिक आत्मस्वरूप गमावत नाही. वैकुंठ लोकाची प्राप्ती झालेले मुक्त जीव भगवंताच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये संलग्न झाल्यामुळे सदैव भगवंताच्या चरणकमलांचे दर्शन घेतात. म्हणून मोक्ष प्राप्तीनंतरही भक्त आपले वैयक्तिक स्वरूप गमावत नाही. आध्यात्मिक स्थितीला भक्तिमय जीवन असे म्हटले जाते. तेथे मनुष्य गुणात्मक दृष्ट्या भगवंताशी एकरूप असतो. याप्रमाणे जो आध्यात्मिक गुणांचा विकास करतो तो भौतिक जगताच्या उत्पत्तीने तसेच विनाशानेही प्रभावित होत नाही. आता श्लोक 3 पाहू. मम योनिर्महन् ब्रह्म तस्मिन् गर्भ दधाम्यहं संभवा सर्वभूतानां ततो भवति भारतः. योनी म्हणजे जन्मस्त्रोत,
तस्मिन म्हणजे त्यामध्ये, दधामी म्हणजे उत्पन्न करतो. हे भारता, ब्रह्म नामक संपूर्ण भौतिक तत्व हे जन्माचा स्रोत आहे आणि या ब्रह्मालाच मी गर्भस्थ करतो. यामुळे सर्व जीवांचा जन्म शक्य होतो. आता जगतामध्ये जे काही घडते ते सर्व काही क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या संयोगामुळे घडते. भौतिक प्रकृती आणि जीवाचे संयोगीकरण हे स्वतः भगवंतामुळे होते. परमपुरुष महतत्वामध्ये गर्भधारणा करतात, म्हणून असंख्य ब्रह्मांडांची उत्पत्ती होते. परमपुरुष या ब्रह्मामध्ये बीजरूपी जीवाची गर्भधारणा करतात. आकाश, जल, तेज आणि वायू इत्यादी 24 भौतिक शक्ती आहेत आणि त्याला भौतिक प्रकृती म्हणतात. जीव हे प्रकृतीपासून उत्पन्न झाले, म्हणून प्रत्येक जीवाला आपल्या गतकर्मानुसार निरनिराळ्या प्रकारचे शरीर प्राप्त होते. त्याप्रमाणे तो आपल्या गतकर्मानुसार शरीराद्वारे सुख अथवा दुःख भोगतो. या प्राकृत जगतात जीवांच्या सर्व अभिव्यक्तींचे कारण भगवंत आहेत. आता श्लोक 4 पाहूया. सर्व योनेषु कौंतेय मूर्तया संभवन्त्या तासां ब्रह्म महद्योनिर अहम बीज प्रदापिताः. सर्व योनीषु म्हणजे सर्व योनींमध्ये, संभवंती म्हणजे प्रकट होतात, बीजप्रदाः म्हणजे बीज प्रदान करणारा. हे कौंतेय, भौतिक प्रकृतीमध्ये जन्म घेऊन सर्व योनी प्रकट होत असतात आणि मी बीज प्रदान करणारा पिता आहे. या श्लोकात म्हणले आहे की भगवान श्रीकृष्ण हे सर्व जीवांचे मूळ पिता आहेत. जीव केवळ याच गृहलोकात आढळतात असे नाही, तर अत्युच्च ब्रह्मलोकासहित इतर सर्व लोकात आढळतात. प्रकृती मातेमुळे आणि श्रीकृष्णांनी बीज प्रदान केल्यामुळे हे सगळं होतं. भौतिक जगतामध्ये जीवाची गर्भधारणा केली जाते आणि जीव आपल्या पूर्वकर्मानुसार सृष्टीच्या उत्पत्ती समयी विविध रूपांमध्ये प्रकट होतात, जसे की आपले प्राणी, कीटक, आपण स्वतः मनुष्य, असं विविध रूपांमध्ये प्रकट होतात. आता श्लोक 5 पाहूया. सत्वं रजस्तम इति गुणाः प्रकृती संभवा निबंधन्ति महाबाहो देहे देहीनमव्ययम्. सत्वम म्हणजे सत्वगुण, संभवा म्हणजे उत्पन्न झालेले. भौतिक प्रकृती सत्व, रज आणि तम या 3 गुणांनी बनलेली आहे. हे महाबाहो अर्जुन, जेव्हा जीव प्रकृतीच्या संपर्कात येतो तेव्हा या त्रिगुणांमुळे तो बद्ध होतो. आता जीव हा दिव्य असल्यामुळे त्याला या भौतिक प्रकृतीशी मुळीच कर्तव्य नसते. तरीही भौतिक जगताद्वारे बद्ध असल्यामुळे तो त्रिगुणांच्या वर्चस्वाखाली कार्य करत असतो. प्रकृतीच्या विविध रूपानुसार जीवांना निरनिराळ्या प्रकारची शरीरे प्राप्त झाल्यामुळे त्यांना त्या प्रकृतीला अनुसरून कार्य करावे लागते. हेच विविध प्रकारच्या सुखदुःखांचे कारण असते. तर मंडळी, जन्म, मृत्यू, प्रकृती आणि त्रिगुण विषयी सांगणारा हा भाग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. धन्यवाद.